हाय नमस्कार भावा बहिणींना. बघू शकता रिकामा किती जागा झाली बघा. आता ही चूल इकडे येईल या कोपऱ्यात आणि हे बघा तात्यांचा खाट उघड्यावर आला. आता इकडल्या साईडला आला आणि इकडल्या साईडला आपलं कोपाट होतं. चूल बघू शकता. हे काय एवढी इट आहे शिल्लक आपली, भरपूर इट आहे. इकडं आहे पड्याला आहे इट एवढीच, म्हणजे 2-3 हजार इट आहे तेवढ्यात होईल. गहुंडी आला, अतुल मामा आला, बघितलं एवढं होईल म्हणले, एवढ्यात होत आहे. पण ती काय म्हणत होतं घराचं तोंड इकडं कर, रस्त्याकडे. इकडं तर नको आहे ना, इकडं पाहिजे ना आपल्याकडं. ही एक तोंड आहे ना घराचं, मग ही तर आलं पाहिजे असं. तर हितपर्यंत इटा लावलेल्या दिसतात, तिथपर्यंत त्या इटापर्यंत भरपूर मोठी अशी खोली होती एक. तर ही काय कोपाट ही काढले बघू शकताय तुम्ही. तेवढी लाकडं निघल्यात आणि तिकडं पिटवून द्यायचं आहे आता ती. तर आता जागा रिकामा वाटायला लागला. ही काय मस्त दिसायला लागलं आहे ना. जागाच जागा, किती पण जागा. हो का, तिकडं रान आणि इकडं आपलं झाड, सावली बसाय उठाय म्हणून साठी ठेवली का, बाकी काय नाही. आता तात्यांना इथं असं कोपाट करायचं, एक मस्तपैकी कोपाट करायचं. आणि गौंढे आला, अतुल मामा आलं, नुसतंच काय म्हणलं म्हणजे त्यांनी माफी नाही घेतलं, फक्त म्हणले सामान आणा. तर आता आज काय नाही सामान, आज फक्त डस येणार आहे. म्हणजे 3-4च्या पुढं डस्ट येईन, डस्ट पडल. आणि सामान आणताना पत्र ही आणतानीच सिमेंट पण आणायचं आहे. मग एका दिवसात ते काय म्हणलं, मला दुसरी कामं बघत बघत मी संध्याकाळनं कामावून आलो की करून देईन, काही थोडंच आहे, तुझं किरकोळ आहे. आता किरकोळ असलं तरी पण काम आहे की, काय करावं. पण कसं आहे, आता त्यांच्या मनावर चालावं लागायला लागलं. ते नाही तर मला दुसरं तर बघावं लागलं, एका येळात एक जण लावून घेऊन पाया. पण आता पंचायत पडली, खडपान कुठं भेटायचं. ते म्हणलं खडपान भेटायला मुश्किल आहे. मग आता मला काय करावं लागल, आतमध्येच हे करावं लागल. खडपान तर कुठं नाही तर जुन्या जागेवर आहे आपलं मंदिर आहे ना, तिकडलं दगड आणावं लागते, इकून तिकून गोळा करावा लागन. खडपान काय भेटणार नाही. तरी पण आपण बघू एक टायली इकडं बंगला आहे ना, तिकडं बघू विचारून. आता कसं आहे माहिती आहे का, लय वैताग आहे बाई मला. ही होऊस तर ना लय टेन्शन आहे सामान गोळा करूस तर. आता गौंड्यांच्या मनावर आहे हे, नाही तर दुसरं पण सगळे कामाला गुंतलेले. एका दिवसात आपल्याला कोण द्यायचं करून चटकीरनं. तर नळ पण आहे ना, नळाला पण आता कोक आणते, आज एक पाईप आणते, ती फिटिंग करून घेते. म्हणजे सिमेंटामध्ये ती पण फिट करायची आहे का नाही, बरोबर आहे का नाही. आता तात्या आलं की म्हणत्यान, अय्यो कोपाट काढलं का, माझं घर काढलं का म्हणत्यान. मग त्यांना दुसरं करून द्यायचं, काय अडचण नाही. लाकडं तर आहे ती कोपटाची. पावसा पाण्याचा एक कागद आणायचा आणि करून द्यायचं. तर पापड्या पण घालायच्या, त्या बटाटे आणून ठेवले ती ढीगभर, पण येळच गव्हा नाही. ती काय ही कागद आहे धुवायचा. आणि उभी वरल्या पण करावं म्हणलं, उभी वरल्या नग बघू करतील घरची. आता आई गेली, कुठं गेली कुणास ठाऊक बसायला, तिला काढू लाग म्हणलं. ती म्हणली नाही बाय माझं लय दुखतंय. म्हणलं जा बस जा कुठंतरी जाऊन. हे का दिसलं का, जागाच जागा आहे किती. तर सुरुवात तर केली भावा बहिणींनो, तुमचा आशीर्वाद राहू द्या. सुरुवात केली तुमच्या आशीर्वादाने, पाऊल उचलायला लागले. आता तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला. तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मला. कारण जेवढं पण पैसे आहे तेवढं एवढं गुंतलं ना, खाया पियाला महाग होईल. मग आता कामाला तर आता इथं बघावं लागतं, एक माणसाने इथं गुतावंच लागतंय. आता गवंड्याच्या हाताखाली बाई दुसरी लावू शकत नाही. आता मलाच 2-3 दिवस गवंड्याच्या हाताखाली सामान द्यावं लागेल. मग कामाची माझी नुकसान होती या.
मग ही झालं तरच मला कामाला जायला येतं या. काय करावं, लय वैताग आहे चौकूनच. इथं गुतलं तर बाहेरचं बंद पडतं या, आणि घरातलं बी बंद पडतं या. कसं काय करावं सांगा. तर असा तुमचा सपोर्ट राहू द्या, आणि ज्यांना कोणाला मला मदत करायची ती करू शकताय. तुमच्या म्हणजे मी म्हणत नाही, पण भरपूर असे माझे भाऊ बहिणी म्हणतात तुझा फोनपे नंबर दे, फोनपे नंबर दे. जो मी नंबर सांगितलेला आहे माझा व्हायरल झाला आहे नंबर, त्याच्यावर मला तुम्ही, आणि तोच फोनपे पण आहे, त्याच्यावर तुम्ही करू शकताय. फुल नाही फुलाची पाकळी मदत. तुमचे आशीर्वाद माझ्या बानूला लागल, आम्हाला पण लागल, आणि माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. एका अपंग्याचा पण राहील. अपंग आता बानूला अपंग पुरीला पुढं घालून पैसे भीक मागायला लागली का? असं काय नाही भाऊ बहिणींनो. तुम्हाला जे मदत करायची, आता बाकीचे म्हणजे भाऊ बहिणी आहेत ते मला म्हणतात फोनपे नंबर दे, फोनपे. आता ज्याच्याकडे नंबर आहे मला फोन करून म्हणतात देताई नंबर, देताई नंबर. तर दिलेला आहे भाऊ बहिणीनं नंबर, आणि मला काही तोंडपाटी नाही, आणि मला सांगता पण येणार नाही. आणि सांगितलं आहे बघा मी, नंबर पण तोंडाने सांगितलेला आहे, आणि व्हायरल पण झालेला आहे. बघू शकताय तुम्ही जाऊन मागच्या हेड्यामध्ये. तर फोन करा मला, मदत करायची असली तर फोन करा मला, सांगा. म्हणजे मी त्यांनी करून तुमचं नाव घेते. आता ज्यांनी मला मदत केली मी त्यांचं नाव त्यांना विचारलं घेऊ का, तर ते म्हणले नको. कसं आहे, असतंय काहीतरी प्रॉब्लेम घरातला, पण सगळं जपावं लागतं या, बरोबर आहे का नाही. पण तुमची घ्यायची असेल तर मला मदत केली ना तुम्ही, तर मला तसं सांगा की तुमचं नाव घ्यावं म्हणजे मी घेईन मनापासून आशीर्वादाने, आणि मनापासून तुमच्यासाठी माझ्या तोंडातनं आशीर्वाद निघेल. तर चला बाय. सुरुवात केली आज, बोपाट काढले. आज डस्ट येणार आहे, डस्ट का आली तर हेड्याव काढू, आणि खाली मलाच करावं लागणार आहे, कारण दुसऱ्याला कोण खाली करणार, बरोबर आहे का नाही. आपल्या घरात नाही गडी माणूस, वडील तसला आहे तर त्यांना काही जमत नाही. आता रेशन भरायला त्यांचा अंगठा चलतोय, आईचा पण चलतोय, पण आईला चलायला ये नाही गुडघ्याने, म्हणून वडील गेल्यात. आणि वडिलाला पण चला येत नाही, पण वडिलाचं अवघडच आहे, वेगळी कंडिशन आहे. पण गेल्यात वडिलाला तिकडं नेऊन बसवले अंगठा देण्यासाठी, आणि मग ते रेशनचं आणावं लागेल मला, त्यांना ओझं काही येणार नाही. तर हेड्या आवलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सर्वांना.